आपले उपाशी आणि बाहेरून आलेले तुपाशी अशी म्हण सध्या भाजप आणि एनडीएच्या राजकारणाला लागू पडतीये का, असा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागलाय. कारण एकीकडे अनेक वर्ष पक्षासाठी काम करणारे भाजपचे नेते संधीच्या प्रतीक्षेत आहेत, तर दुसरीकडे इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना काही दिवसातच मोठी पदं आणि राज्यसभेची खासदारकी दिली जाते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांसोबत अशोक चव्हाण पॅटर्न राबवला जातो, जो महाराष्ट्रात राबवला गेला. मग तो पॅटर्न नेमका काय याच्याबद्दल तर बोलूयाच, पण हा फक्त पक्षप्रवेशाचा विषय नाही, तर यामागं भाजपची मोठी राजकीय रणनीती आहे हे आधीच स्पष्ट झाले. लोकसभेनंतर आता राज्यसभेतही आवश्यक संख्याबळ मिळवण्याच्या दिशेनं एनडीएची वाटचाल सुरू आहे. कारण अनेक महत्वाची विधेयकं आणि संविधान दुरुस्त मंजुरी करण्यासाठी राज्यसभेतील आकडेही महत्वाचे ठरणार आहेत. पण अशा वेळी बाहेरून आलेल्या नेत्यांना प्राधान्य देत भाजप स्वतःच्या जुन्या आणि निष्ठावान नेत्यांवर अन्याय करते का, असा सवालही आता उपस्थित होऊ लागला. मग तृणमूल काँग्रेसमध्ये नेमकं काय घडलं, काय आहे तो अशोक चव्हाणांचा महाराष्ट्रातील अशोक चव्हाण पॅटर्न, किती खासदारांनी पक्ष सोडला, कितींना राज्यसभेत अपेक्षित किंवा योग्य संधी मिळाली, राज्यसभेत अपेक्षित बहुमत मिळवण्यासाठी भाजपला अजून किती खासदारांची गरज आहे, आणि महाराष्ट्रात हे सगळं कसं घडलं होतं ज्याचा संबंध थेट आता पश्चिम बंगालशी लावला जातोय, याच मुद्द्यावर आपण बोलूयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. तर झालं असं की महिनाभरापूर्वी म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुका ममता बॅनर्जी हारल्या, त्यांचा पराभव झाला. यानंतर आमदार ऋतुव्रत बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जींचे 80 पैकी 58 आमदार फोडले आणि यानंतर लगेचच लोकसभेच्या खासदार काकोली घोष यांनी पक्षाचे लोकसभेतील 28 पैकी 20 खासदार गळाला लावले. त्यामुळे सत्ता गमावलेल्या ममता बॅनर्जी यांच्या हातातून आता पक्ष देखील जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. हे सगळं घडत असताना नुकताच 2 ते 3 दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसला आणि ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा धक्का बसला. पक्षाच्या राज्यसभा खासदार असणाऱ्या सुष्मिता देव, सुखेंदू शेखर रॉय आणि प्रकाशजी बडाईक यांनी राज्यातील सत्तांतरानंतर राज्यसभा सदस्यत्वासह पक्षाचाही राजीनामा दिला. हे तिघेही याआधी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेत प्रतिनिधित्व करत होते आणि 1 महिन्यानंतर म्हणजे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर, पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या घडामोडीमुळे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला मोठा राजकीय फटका बसला. याशिवाय भाजपात प्रवेश करणाऱ्या समिका भट्टाचार्य यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आणि पश्चिम बंगालच्या विकासाच्या अपेक्षेमुळे या तिन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता बघा, या तिघांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला, त्यामुळे पश्चिम बंगालमधील या राज्यसभेच्या ज्या 3 जागा होत्या त्या रिक्त झाल्या. मग या 3 जागा राज्यसभेच्या रिक्त झाल्यानंतर निवडणूक आयोगाने 14 जुलै रोजी पोटनिवडणुकीची घोषणा केली, कारण त्यांचा कार्यकाळ अजून संपायचा होता. मग या जागेसाठी सध्या राज्यसभेत भाजपकडे जास्त संख्याबळ आहे. मग भाजप कोणत्या नेत्यांना उमेदवारी देणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र त्याच दरम्यान तृणमूल काँग्रेस सोडून आलेल्या तिन्ही माजी खासदारांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. विशेष म्हणजे प्रवेश झाल्यानंतर अवघ्या काही तासातच भाजपने त्यांच्याच नावाची राज्यसभा उमेदवार म्हणून घोषणा केली. म्हणजेच काय, तर ज्या तिघांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलाय तेच आता पुन्हा राज्यसभेवर जातील. म्हणजे राज्यसभेतील चेहरे तेच राहतील, फक्त त्यांचा पक्ष बदललेला असेल. त्यामुळे संसदेच्या वरिष्ठ सदनात भाजपची ताकद वाढणार आहे. ममता बॅनर्जींच्या पक्षाची सत्ता जाताच तृणमूलच्या खासदारांनी राज्यसभेची खासदारकी सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आणि सत्ताधारी पक्षाची सोबत कायम राखून राज्यसभेची खासदारकी देखील परत मिळवलेली आहे. सुखेंदू शेखर राय आणि प्रकाशजी बडाईक यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ सप्टेंबर 2029 पर्यंत आहे, तर सुष्मिता देव यांचा कार्यकाळ एप्रिल 2030 पर्यंत आहे. रिक्त झालेल्या 3 जागांसाठी 24 जुलैला पोटनिवडणूक होणार आहे आणि संख्याबळ पाहता पुन्हा हेच नेते उमेदवार म्हणून निवडून येतील, त्यांचा पक्ष वेगळा असेल हे स्पष्ट झालेलं आहे. या संपूर्ण घडामोडीमुळे महाराष्ट्रातील एका जुन्या राजकीय प्रसंगाची आठवण लोकांना झाली. तो प्रसंग म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश आणि त्यानंतर त्यांना मिळालेली खासदारकी.
काँग्रेसमधील मोठं नेतृत्व, मुख्यमंत्री पद भूषवलेले अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हा त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या धक्क्यांपैकी एक मानला गेला. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 13 फेब्रुवारी 2024 रोजी अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24 तासांनी 14 फेब्रुवारी रोजी भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं त्यावेळी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती की राज्यसभेचं तिकीट मिळणार असल्याची खात्री झाल्यानंतरच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. आता तृणमूल काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना प्रवेशानंतर काही तासातच राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या प्रवेशावेळी झालेल्या या चर्चांची पुन्हा एकदा आठवण राजकीय वर्तुळात काढली जाते. त्यामुळे तृणमूल काँग्रेस सोबत पश्चिम बंगालमध्ये अशोक चव्हाण पॅटर्न वापरला गेला असंही म्हणलं जाते. खरं तर तृणमूल काँग्रेसमधून आलेल्या या नेत्यांना थेट राज्यसभेची उमेदवारी देण्यामागं भाजपचा स्पष्ट राजकीय हेतू असल्याचं बोललं जाते. कारण केंद्र सरकारसमोर काही महत्त्वाची घटना दुरुस्तीची विधेयके आणि मोठा धोरणात्मक निर्णय प्रलंबित आहेत. अशा विधेयकांना मंजुरी मिळवण्यासाठी फक्त लोकसभेतील बहुमत पुरेसं नसून राज्यसभेतही मजबूत संख्याबळ आवश्यक असतं. काही दिवसांपूर्वी अशाच एका महत्त्वाच्या घटना दुरुस्तीच्या प्रयत्नाला राज्यसभेत अपेक्षित संख्याबळ न मिळाल्यामुळे अडथळा आला होता. त्यामुळेच आता भाजप प्रत्येक खासदाराचं राजकीय महत्त्व ओळखून आपली संख्या वाढवण्याच्या रणनीतीवर काम करताना दिसते. तृणमूल काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना लगेच राज्यसभेची उमेदवारी देण्यामागेही हेच राजकीय गणित असल्याचं जाणकार सांगतात. सध्या जर संख्याबळ पाहायला गेलं तर राज्यसभेत भाजपचे 144 खासदार आहेत आणि संपूर्ण एनडीएकडे 195 सदस्यांचं संख्याबळ आहे. राज्यसभेत सध्या बहुमतासाठी 123 सदस्य पुरेसे असले तरी संविधानात बदल करण्यासाठी किंवा काही ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यासाठी 2/3 म्हणजे 163 सदस्यांचं बहुमत आवश्यक असतं. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे 3 माजी खासदार भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर एनडीएचं संख्याबळ 198 पर्यंत पोहोचणार आहे. म्हणजेच राज्यसभेत आवश्यक असलेलं 2/3 बहुमतासाठी एनडीए आता आणखी फक्त 5 ते 6 सदस्य दूर आहे. यामुळे भविष्यात संविधान दुरुस्ती किंवा केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळवण्याच्या दृष्टीनं भाजपची स्थिती आणखी मजबूत होत असल्याचं दिसतंय. पण अशा वेळी बाहेरून आलेल्या लोकांना संधी देत स्वतःची ताकद वाढवत असताना भाजप स्वपक्षातीलच नेत्यांना दुखवतोय का? आणि याची जी काही निकाल असेल किंवा या नाराजीचा निकाल असेल तो मग कसा बाहेर येईल हे पाहणंही या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे.